नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एके सर तुमचं स्वागत करतो बायकोरन या प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डिस्कस करतोय सध्या ते म्हणजे बायोटेक्नॉलॉजी हा चॅप्टर आणि यामध्ये आजचा आहे 5th लेक्चर. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण ट्रान्जेनिक फार्म ॲनिमल्स जे आहे तर त्यामध्ये डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. ऑलरेडी आपण ॲप्लिकेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी डिस्कस करतोय. लास्ट लेक्चरमध्ये सुद्धा आपण ट्रान्जेनिक प्लांट बद्दल इन्फॉर्मेशन बघितली. आता आपण बघणार आहे ट्रान्जेनिक ॲनिमल बद्दल इन्फॉर्मेशन. चला तर विद्यार्थी मित्रांनो, कुठलाही वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया. ट्रान्जेनिक ॲनिमल्स. सो विथ द adhesive of technology advantage with the advent of technology, the intention of research is diverted to produce transgenic farm animals from which the mankind can derive greater benefits. सो माणसांना खूप सारे बेनिफिट मिळण्यासाठी आपण ट्रान्जेनिक अॅनिमल करण्यासाठी थोडंसं माइंड रिसर्च ड्रायव्हर्ट केलेलं आहे. सो मेनी ऑफ द फार्म अॅनिमल्स आर इम्प्रूव्ड फॉर दिअर मीट प्रोडक्शन ॲबिलिटी. सो काय केलंय, फार्म अॅनिमल जे आहे तर ते जनरली आपण मिल्क प्रोडक्शनसाठी किंवा मीट प्रोडक्शनसाठी आपण पाळत असतो आणि इथे आपण मीट प्रोडक्शन ॲबिलिटी वाढवण्यासाठी वाईल सम ऑफ देम आर इम्प्रूव्ड फॉर मिल्क इल्ड अँड क्वालिटी अँड डिझीज फ्री स्टेटस. सो यांच्यासाठी आपण काय केलं तर त्यांच्यामध्ये थोडेसे जीन जे आहे तर हे इम्प्रूव्ह केलेलं आहे, ट्रान्जेनिक बनवलेलं आहे. सो ऍट द बिगिनिंग ऑफ द कंट्री अ डेअरी काऊ प्रोव्हाइडेड 2000 to 3000 liter of milk in a year. So today होल्स्टन काऊ प्रोव्हाइडेड, होल्स्टन जी काव्य आहे तर ती तयार करते जवळपास 6000 लिटर ऑन एन ॲव्हरेज अप टू द 8000 to 10,000 फॉर बेस्ट वन. म्हणजे 6 पासून तर जवळपास 10,000 लिटर पर्यंत आपण गेलेलो आहे. अ कंट्री अगो अ हेन लेड अबाउट 70 egg a year, whereas today the base race lay up to the 250 egg per year. So आपण 70 पासून 250 एग पर इयर पर्यंत गेलेलो आहे. सो दिस कुड बी पॉसिबल बिकॉज ऑफ ऍडव्हंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी. ओके, सो दिस इज द advantages of the biotechnology. So the main objective for improved animal breeding program coupled with his new technology of gene transfer as given below. काय काय केलं जातं? So efficiency of meat production, then improved quality of meat, milk quality and quantity, so egg production, wool quality and quantity, disease resistant in animals, then production of low cost pharmaceuticals and biologicals. हे जे सगळे जे काही प्रोडक्ट आहे तर याच्यासाठी आपण यांना बेस्ट बनवण्यासाठी आपण जीन ट्रान्सफर करत असतो फार्म अॅनिमल मध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला दिलेलं आहे दॅट इज द ट्रान्जेनिक कॅटल फॉर फूड प्रोडक्शन. तर ट्रान्जेनिक कॅटल काय? ओके, ट्रान्जेनिक कॅटल म्हणजे जे काही गायी असेल किंवा म्हशी असेल तर त्यांच्यामध्ये आपण काय केलं, जीन ट्रान्सफर केला. सो ऑफ फ्यू रिसर्च रिपोर्ट डिस्क्रायबिंग द यूज ऑफ ट्रान्जेनिक टेक्नॉलॉजीज इन कॅटल ओनली. वन इज डायरेक्टेड टुवर्ड अ फूड प्रोडक्शन ऍप्लिकेशन. सो काय केलं जातं, फूड प्रोडक्शन साठी आपण ट्रान्जेनिक कॅटल बनवल्यात. सो रिसर्च इन्क्लुडेड ॲडिशनल कॉपीज ऑफ बोविन बीटा. कुठला जीन केलाय बघा, बोविन बीटाचा एक ॲडिशनल किंवा कपा कॅसिन into a dairy cattle. So evaluated the effect of milk production and composition. काय केलं तर मिल्क प्रोडक्शन जे आहे, कंपोजिशन जे आहे तर ते इन्क्रीज करण्यासाठी बीटा बोविन बीटा और कप्पा कॅसिन हे जे जीन्स ॲडिशनल कॉपीज त्याच्यामध्ये बनवलेले आहेत. सो ट्रान्जेनिक ऑफस्प्रिंग हॅड 8 to 20% increase in beta casein and 2-fold increase of कप्पा कॅसिन. काय केलं तर जवळपास 8 ते 20% बीटा कॅसिन जो प्रोटीन आहे तर तो वाढवलेला आहे आणि 2-fold इन्क्रीज, 2 टाइम्सनी इन्क्रीज केलेला आहे कप्पा कॅसिन. ओके, हे कॅसिन प्रोटीन जे असतं तर त्या मिल्कमध्ये असतं. देन नेक्स्ट वन इज द ट्रान्जेनिक कॅटल फॉर ह्युमन थेरापॅटिक्स प्रोडक्शन. ह्युमन साठी रिक्वायर्ड असलेले जे काही थेरापॅटिक्स आहेत तर त्याच्यासाठी आपण ट्रान्जेनिक कॅटल बनवलेलं आहे. अ सेकंड ऍप्लिकेशन ऑफ जेनेटिकली मॉडिफाईड कॅटल इज द प्रोडक्शन ऑफ ह्युमन थेरापॅटिक प्रोटीन. सो ह्युमन साठी लागणारे जे प्रोटीन्स आहेत तर ते कॅटलच्या मिल्कमध्ये बनवले. सो ह्युमन प्रोटीन दॅट हॅव बीन एक्सप्रेस इन द मिल्क इन्क्लुडिंग ह्युमन लॅक्टोफेरिन, ह्युमन अल्फा लॅक्टल बुमिन अँड ह्युमन सेरम अल्ब्युमिन.
अँड ह्युमन बाईल सॉल्ट सायमल्टेनियसली लायपेज. सो कुठले कुठले बनवलेत बघा. सो मिल्कमध्ये काय बनवलेलं आहे, तर ह्युमन लॅक्टोफेरिन, ह्युमन अल्फा लॅक्टल अल्ब्युमिन, देन ह्युमन सिरम अल्ब्युमिन, देन ह्युमन बाईल सॉल्ट अँड स्टिम्युलेटेड लायपेज. सो हे सगळं द मॅमरी ग्लँड ऑफ डेअरी काऊ इज ऑन एक्सलंट प्रोटीन प्रोडक्शन फॅक्टरी. आणि ज्या काही डेअरी फार्मिंगसाठी रिक्वायर्ड असणारे ज्या काऊ आहेत, तर त्यांचं मॅमरी ग्लँड हे एक्सलंट प्रोटीन प्रोडक्शन फॅक्टरी म्हणून काम करतं. सो ऑन द अदर हँड, वन ट्रान्जेनिक काऊ will be more than sufficient for production of annual world supply of factor 9, that is the plasma थर्मोप्लास्टिन कंपोनंट. आणि हा फॅक्टर 9 प्रोडक्शन साठी एक काऊ पूर्ण वर्षाचं जेवढं काही सप्लाय आहे फॅक्टर 9चं, तर ते करण्यासाठी सफिशियंट आहे. सो दॅट इज यूज इन द ट्रीटमेंट ऑफ हिमोफिलिया. हिमोफिलिया किंवा त्याला रॉयल डिसीज म्हटलं जातं किंवा ब्लीडर डिसीज म्हटलं जातं. आपण ऑलरेडी चॅप्टर नंबर 3 मध्ये याला डिटेलमध्ये डिस्कस केलेलं. सो इन 1990 ट्रेस अ ट्रान्जेनिक काऊ was born in Scotland and could produce a human protein in her milk for human therapeutics. 1990 मध्ये ट्रासी नावाची जी काही ट्रान्जेनिक काऊ बनवली होती स्कॉटलंडमध्ये, आणि तिने ह्युमन प्रोटीन थेरपेटिक प्रोटीन जे आहे तर त्याच्या मिल्कमध्ये तयार केले होते. सो अँटीबॉडीज आर करंटली यूज इन मेनी डिफरंट ह्युमन क्लिनिकल ऍप्लिकेशन्स including treatment of infectious disease, cancer, transplanted organ rejection, autoimmune disorders and diseases. सो या सगळ्यामध्ये अँड फॉर यूज ॲज अ अँटीटॉक्सिन, या सगळ्यामध्ये अँटीबॉडी यूज केली जाते. सो टू मेक अ ह्युमन अँटीबॉडी प्रोडक्ट, द जेनेटिकली मॉडिफाईड काऊ आर इम्युनाइज विथ अ वॅक्सिन कंटेनिंग द डिसीज एजेट. सो आपण आता काऊमध्ये सुद्धा अँटीबॉडी प्रोडक्शन करू शकतो. देन नेक्स्ट आपल्याला बघायचंय तर ते म्हणजे ट्रान्जेनिक शिप. ओके, नेक्स्ट आपल्याला डिस्कस करायचंय दॅट इज द ट्रान्जेनिक शिप. आता ट्रान्जेनिक शिप जी आहे, ओके, सो जीन ट्रान्सफर टेक्नॉलॉजी इज अप्लाइड टू शिप टू प्रोड्यूस ट्रान्जेनिक शिप विच आर एबल टू अचीव बेटर ग्रोथ अँड मीट प्रोडक्शन ॲज वेल ॲज टू सर्व ॲज अ बायोरेक्टर्स. सो काय केलं जातं, तर जे काही जीन ट्रान्सफर टेक्नॉलॉजी जी आहे तर ती वापरली जाते शिपमध्ये, आणि ट्रान्जेनिक शिप तयार केलेली आहे ज्याच्यामुळे आपल्याला त्यांचं जे मीट प्रोडक्शन आहे तर त्याची ग्रोथ जी आहे तर ती चांगली मिळेल. त्याचबरोबर ते बायोरेक्टर म्हणून सुद्धा काम करतील. सो ह्युमन ग्रोथ हार्मोन जीन इज इंट्रोड्यूस इन द शिप फॉर प्रमोटिंग द ग्रोथ अँड मीट प्रोडक्शन. काय केलं जातं, तर ह्युमन ग्रोथ हार्मोनचा जो जीन आहे ह्युमनचा, तर तो इंट्रोड्यूस केलेला आहे शीपमध्ये, आणि त्याच्यामुळे त्यांचं जे मीट प्रोडक्शन जे आहे तर ते इन्क्रीज झालेला आहे, त्याचा ग्रोथ रेट जो आहे तर तो वाढलेला आहे. सो बॅक्टेरियल जीन सिस ई देन सिस एम आर कन्सर्न विथ बायोसिंथेसिस ऑफ सिस्टीन अमिनो ऍसिड इन्व्हॉल्व इन द फॉर्मेशन ऑफ केराटीन प्रोटीन फाउंड इन वूल. म्हणजे जी काही शेळी मेंढी आहे तर तिचे जी लोकर आहे, ऊल आहे, तर त्याचं प्रोडक्शन वाढवण्यासाठी जो काही बॅक्टेरियाचा जीन आहे सिस ई आणि सिस एम हा इंट्रोड्यूस केलेला आहे सिस्टीन अमिनो ऍसिड सिंथेसिस करण्यासाठी, कारण सिस्टीन गरजेचा असतो केराटीन प्रोटीन बनवण्यासाठी. सो बोथ दीज जीन आर आयडेंटिफाईड, क्लोन अँड इंट्रोड्यूस इन द शेप टू इन्क्रीज वूल प्रोडक्शन अँड इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ वूल. वूलचं प्रोडक्शन वाढवण्यासाठी किंवा क्वालिटी इन्क्रीज करण्यासाठी जनरली हे दोन सिस एस आणि सिस एम जे जीन आहेत तर ते इंट्रोड्यूस केलेले आहेत शिपमध्ये. त्याचबरोबर पुढचं जे आहे तर दॅट इज द ट्रान्जेनिक पीक. ट्रान्जेनिक पीक सुद्धा आपण बनवलेला आहे. सो द ऑब्जेक्टिव्ह ऑफ जीन ट्रान्सफर इन पीक इज टू इन्क्रीज द ग्रोथ ऑफ मीट प्रोडक्शन अँड टू ऍक्ट ॲज अ बायोरेक्टर. सो पीगला बायोरिएक्टर म्हणून काम करण्यासाठी किंवा त्याचं मीट प्रोडक्शन इन्क्रीज करण्यासाठी ते ट्रान्जेनिक पीक बनवलेले आहेत. सो pig are regarded as the most suitable animal to be bred for heart transplant because a pig's heart is about the same size as a human heart, and the pig heart valve have been used in the human heart surgery for over a decade. जनरली काय केलं जातं, तर फक्त मीट प्रोडक्शनसाठी किंवा बायोरेक्टर म्हणूनच नाही तर ऑर्गन बनवण्यासाठी सुद्धा ट्रान्जेनिक पीक बनवले जातात. तुम्ही ऐकलं असेल की 2018-19 मध्ये काय केलं होतं, तर एक युएसए मध्ये एक ट्रान्जेनिक पीक बनवलं होतं ज्याच्यामध्ये ह्युमन हार्ट डेव्हलप केलं होतं, आणि ते ह्युमन हार्ट पीक मध्ये डेव्हलप झाल्यानंतर ते तिथून काढलं आणि एका बेनिट नावाचा एक 55 इयरचा एक
ह्युमन होता, तर त्याच्यामध्ये ते ट्रान्सप्लांट केला आणि तो आजही जिवंत आहे. याचा अर्थ आपण आपले ऑर्गन पिगमध्ये डेव्हलप करून ते आपण परत ह्युमनमध्ये ट्रान्सप्लांट करू शकतो. सो द पीक क्लोन इज द फर्स्ट स्टेप टुवर्ड दी प्रोव्हाइडिंग ॲनिमल ऑर्गन अँड टिश्यू फॉर ह्युमन ट्रान्सप्लांट. आणि आपण आता pig वरून हे समजू शकतो की ह्युमनचे ऑर्गन जे आहेत तर ते आपण दुसऱ्या ऑर्गॅनिझममध्ये डेव्हलप करू शकतो. आणि यालाच ते ऑर्गन परत आपण ह्युमनमध्ये ट्रान्सप्लांट करू शकतो. त्याला म्हटलं जातं झिनो ट्रान्सप्लांटेशन. ओके, त्यालाच काय म्हटलं जातं? झिनो ट्रान्सप्लांटेशन. त्याच्यानंतर पुढे जे आहे तर ते आहे ट्रान्सजेनिक फिश. आपण काही फिश जे आहे तर त्यांना सुद्धा ट्रान्सजेनिक बनवलेलं आहे. सो द कमर्शियली इम्पॉर्टंट फिश लाईक अटलांटिक साल्मन, कॅटफिश, गोल्डफिश, तिलापिया, देन झेब्रा फिश, कॉमन कार्प, रेनबो ट्रॉट, हे जे सगळे फिश आहे हे कमर्शियली इम्पॉर्टंट आहे अँड आर ट्रान्सफर विथ ग्रोथ हार्मोन, चिकन क्रिस्टलाइन प्रोटीन अँड ई कोलाय हायग्रोमायसिन रेजिस्टंट जीन. हे सगळे जीन जे आहेत तर त्याच्यामध्ये ट्रान्सजेनिक ट्रान्सफर केले आणि ट्रान्सजेनिक फिश should increase cold tolerance, improved growth, and the quality and quantity of fish protein as well as its preservation are the factor affecting the economic value of the fish. आणि याच्यामुळे काय झालं तर आपण सगळे जे काही बेस्ट जीन्स आहेत, बेस्ट प्रोटीन प्रोडक्शनचे जे जीन्स आहेत तर ते ट्रान्सफर केल्यामुळे त्यांची शेल्फ लाईफ पिरियड असेल किंवा त्यांची क्वालिटी ऑफ मीट असेल, क्वांटिटी ऑफ मीट असेल, तर हे सगळं बेस्ट झालेलं आहे. त्याच्यानंतर पुढे आहे दॅट इज द ट्रान्सजेनिक चिकन. तर त्या ट्रान्सजेनिक चिकन जे आहे सो अल्सो कॅरी अ एक्सप्रेस फॉरेन जीन. याच्यामध्ये सुद्धा फॉरेन जीन कॅरी केलेलं आहे किंवा त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. सो दे कुल बी यूज टू इम्प्रूव्ह अ जेनेटिक मेकअप फॉर एक्झिस्टिंग स्ट्रेन विथ रिस्पेक्ट टू अ बिल्ट इन दॅट इज द इन विवो रेजिस्टंट टू व्हायरल अँड कॉक्सिडियल डिसीजेस. सो बेटर फीड इफिशियन्सी काय केलंय तर खूप सारे डिसीज रेजिस्टंट व्हरायटी बनवलेल्या आहेत. त्यांच्यामध्ये फीड इफिशियन्सी वाढवलेली आहे. लो फॅट कोलेस्ट्रॉल लेवल जी आहे तर ती वाढवलेली आहे. लोअर फॅट आणि कोलेस्ट्रॉल लेवल कमी केलेली आहे. प्रोटीन कंटेनिंग जे काय हाय प्रोटीन कंटेनिंग एग बनवलेले आहेत किंवा बेटर मीट क्वालिटी इन्क्रीज केलेली आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या बनवण्यासाठी ट्रान्सजेनिक चिकन सुद्धा तयार केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथे जे आहे तर ते ट्रान्सजेनिक अॅनिमलचा जो पार्ट आहे तर तो आपण संपवलेला आहे. पुढे जो पार्ट आहे तर तो आहे बायो इथिक्स, बायोपायरसी आणि बायोपेटंट. बायोपायरसी, बायोइथिक्स अँड बायोपेटंट. आता काय आहे हे? तर प्रत्येक गोष्ट करण्यासाठी काहीतरी इथिक्स पाहिजे. कारण जर इथिक्स जर नसेल, तर त्याचे मिसयूज होण्याचा धोका खूप जास्त असतो. आणि म्हणूनच कुठलेही जीन इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी काही इथिक्स फिक्स केलेले आहेत. तर त्यालाच म्हटलं जातं बायो इथिक्स. सो इथिक्स usually deal with the matter related to the socially accepted moral duties, conduct and judgment. सो इथिक्स म्हणजे काय तर अशा गोष्टी की ज्या मॉरल असेल आणि त्या सोशली इम्पॉर्टंट असेल. ओके, जजमेंट असेल, कंडक्ट असेल तर त्याच्या रिलेटेड. सो इन अदर वर्ड इट हेल्प टू रेग्युलेट द बिहेवियर ऑफ कम्युनिटी बाय सम सेट ऑफ स्टँडर्ड. म्हणजे एखाद्या सोसायटीमध्ये राहण्यासाठी काहीतरी सेट ऑफ स्टँडर्ड पाहिजे, काहीतरी रूल्स पाहिजे. सो त्याला म्हटलं जाते इथिक्स. सो हावेवर द कन्सेप्ट ऑफ डिफरंट अकॉर्डिंग टू द कल्चर ट्रॅडिशन. Moreover, concepts change with the time due to the shifting of perception of values which are affected by progress in science and technology. आणि जसं जसं सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये चेंजेस होत जातील, जसे जसे ते आपण ऍक्सेप्ट करू, तर त्या पद्धतीने आपले परसेप्शन जे आहे तर ते शिफ्ट होत असतात आणि त्या पद्धतीने आपले इथिक्स पण चेंज होत असतात. सो ethics help to study moral vision, decision, and policies of human behavior in relation to the biological phenomenon or event. सो बायोइथिक्स काय आहे? तर त्याची हेल्प घेऊन आपण असं एक स्टडी करू शकतो, चेंज करू शकतो, पॉलिसीज बनवू शकतो की ज्याच्यामुळे ह्युमन बिहेवियरचं रिलेशन बायोलॉजिकल फेनॉमिनॉन सोबत किंवा इव्हेंट सोबत आणखी आपण स्ट्रॉंग बनवू आणि त्याच्यामुळे ह्युमन लाईफ जी आहे तर ते आणखी बेटर करता येईल. सो the ethics deal with life. For example, in vitro fertilization, sperm bank, gene therapy, cloning gene, manipulations, euthanasia, death, maintaining those who are in comatose state, प्रीनॅटल जेनेटिक सिलेक्शन, या सगळ्या गोष्टीमध्ये
आपण काय करू शकतो, लाईफ जी आहे तर ती वाचवू शकतो. ओके. सो the era of biotechnology has brought wide spectrum of new topic like cloning, transgenic, gene therapy, eugenics, RDNA टेक्नॉलॉजी. या सगळ्या आर्ट हे जे काही बायोटेक्नॉलॉजिकल टेक्निक आहे तर याच्यामुळे एक वाईड स्पेक्ट्रम तयार झालेला आहे बायोटेक्नॉलॉजिकल इरामध्ये. So the use of all these has drawn a wide range of reaction in the society. So the reaction are based on individuals' own perception and moral. So ethical aspect pertaining to the use of biotechnology seems to be more controversial and frightening. These concerns are broadly summarized below. So जे इथिकल aspect आहेत तर ते आपण यूज करून बायोटेक्नॉलॉजिकल टर्म कशा यूज करू शकतो, त्या कशा कॉन्ट्रोवर्सियल किंवा फायटनिंग रिलेटेड असू शकतात तर ते आपल्याला बघायचं. सो यूज ऑफ ॲनिमल कॉज ग्रेट सफरिंग टू दॅम, व्हायलेशन अँड इंटिग्रेशन ऑफ स्पेसीज कॉज ड्यू टू द ट्रान्सजेनिसिस. काय केलं आपण, तर जेव्हा ॲनिमल ट्रान्सजेनिक ॲनिमल बनवले तर त्याच्यामध्ये खूप सारं कॉन्ट्रावर्सी झाली, व्हायलेशन झालं. ओके. सो ट्रान्सफर ऑफ ह्युमन जीन इंटू ॲनिमल अँड वाईस वर्सा, indiscriminate use of biotechnology pose risk to the environment, health and biodiversity. आणि जेव्हा जेव्हा आपण ट्रान्सजिनोमिसिस करतो तर तेव्हा ह्युमनचे जीन ॲनिमलमध्ये किंवा ॲनिमलचे जीन जेव्हा ह्युमनमध्ये टाकतो तर तेव्हा काय होतं, तर असं वाटतंय बाकीच्या लोकांना की इन्व्हायरमेंट, हेल्थ आणि बायोडायव्हर्सिटीला ही खूप मोठी एक रिस्क असेल. सो द इंट्रोडक्शन ऑफ जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. Okay, so that is the genetically modified organism, that is the GMO, has lead to the wider debate on bioethical concern affecting social, economic, and environmental sphere. So these include the effect on non-targeted organism, insect-resistant crop, gene flow, and the loss of diversity, as well as issue on interfering with nature in which the modification process itself is disturbing a natural process of biological ethics entities. So ethics in biotechnology also include a general subject of what should and what should not be done in using recombinant DNA technology. So generally bioethics मध्ये खूप साऱ्या गोष्टी जनरली होत असतात, जसं की टार्गेटेड ऑर्गॅनिझम वरती इफेक्ट होत असतो, नॉन टार्गेटेड ऑर्गॅनिझम वरती इफेक्ट होत असतो, इन्सेक्ट रेजिस्टंट क्रॉप तयार होत असतात त्याच्यामुळे इन्सेक्ट वरती खूप जास्त इफेक्ट होतो आणि बायोडायव्हर्सिटी जी आहे तर ती कमी होण्याचा धोका असतो, जीन फ्लो होऊ शकतो, लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी होऊ शकतं. हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या याच्यासोबत होऊ शकतात आणि त्यामुळे असे काही इथिक्स फिक्स केलेलं आहे ज्याच्यामुळे ज्यांच्यावरती परिणाम होईल आणि ज्यांच्यावरती परिणाम नाही होणार असे सिलेक्शन करायचं रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी टेक्निक यूज करत असताना. सो नेक्स्ट आहे दॅट इज द इफेक्ट ऑफ बायोटेक्नॉलॉजी ऑन द इन्व्हायरमेंट. इन्व्हायरमेंट वरती बायोटेक्नॉलॉजीचा इफेक्ट काय होतो, सो त्यातलं पहिलं आहे दॅट इज द हर्बिसाइड यूज अँड रेजिस्टन्स. So effect on the environment are a particular concern with regard to genetically modified organism, crops and food production. जेव्हा इन्व्हायरमेंट वरती खूप सारा जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझमचा इम्पॅक्ट होऊ शकतो फूड प्रोडक्शनसाठी. सो वन एरिया ऑफ डेव्हलपमेंट इन्व्हॉल्व ॲडिंग ॲबिलिटी टू प्रोड्यूस पेस्टिसाइड अँड रेझिस्टंट टू स्पेसिफिक हर्बिसाइड. सो आपण काय करतोय, तर अशा काही ॲबिलिटी डेव्हलप करतोय की जे स्वतःच पेस्टिसाइड प्रोड्यूस करतील आणि हर्बिसाइडला रेझिस्टन्स असेल. सो दीज ट्रेट आर हेल्पफुल इन फूड प्रोडक्शन आणि हे फूड प्रोडक्शनसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. सो अलोइंग फार्मर टू यूज fewer chemicals and to grow crop in less and ideal condition. आणि त्याच्यामुळे काय होईल की फार्मरसाठी कमीत कमी पेस्टिसाइड, हर्बिसाइड यूज करावे लागतील आणि जास्तीत जास्त उत्पादन त्याला मिळेल. सो however herbicide use could be increased, which will have a larger negative effect on the surrounding environment. आणि जेव्हा शेतकरी जो आहे तर तो खूप जास्त प्रमाणात हर्बिसाइड स्प्रे करतो
तर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट आसपासच्या वातावरणावरती होत असतो. ऑल्सो अनइंटेंडेड hybrid strain, wheat and other plants can develop resistant to these herbicide through the क्रॉस पॉलिनेशन. आणि याच्यामुळे काय होतं, तर आपण जास्तीत जास्त स्प्रे केल्यामुळे, हर्बिसाइड स्प्रे केल्यामुळे त्याच्यामध्ये अशा काही व्हरायटी डेव्हलप होतात ज्या हर्बिसाइडला रेजिस्टंट असेल आणि त्या क्रॉस पॉलिनेशन करून एक नवीन स्ट्रेन बनवतात, नवीन स्पेसिस बनवतात. सो दस निगेटिंग द पोटेन्शियल बेनिफिट ऑफ द हर्बिसाइड. सो वन सच हर्बिसाइड अँड हॅज ऑलरेडी बीन ॲडेड इज अ राऊंड ऑफ. आणि एक असं एक हर्बिसाइड बनवलेलं आहे, दॅट इज द राऊंड अप. सो क्रॉप ऑफ राऊंड अप रेडी सोयाबीन. आणि हे काही हर्बिसाइड जे आहे तर त्याच्या एक क्रॉप पण बनवलेलं आहे, दॅट इज द हर्बिसाइड रेजिस्टंट सोयाबीन. सो हॅव ऑलरेडी बीन इम्प्लांटेड इन टू ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस, पॉसिबली कन्फर्मिंग राऊंड अप रेजिस्टंट टू नेबरिंग प्लांट्स. आणि त्याच्यामुळे काय होतंय, तर क्रॉस पॉलिनेशन करून राऊंड अप रेजिस्टंट काही हर्ब सुद्धा बनलेले आहेत. सो इफेक्ट ऑन अनटार्गेटेड स्पेसिस. अनटार्गेटेड स्पेसिस वरती सुद्धा इफेक्ट होतो. सो जसं की बीटी कॉर्न विच प्रोड्यूस अ ओन पेस्टिसाइड. बीटी कॉर्न जे आहे तर ते स्वतःचे पेस्टिसाइड स्वतः तयार करतात. इज ऑल्सो यूज इन यूज टुडे. इट हॅज ऍडवर्स इफेक्ट ऑन मोनार्च बटरफ्लाय पॉप्युलेशन. आता त्याच्यामुळे काय झालं, तर मोनार्च बटरफ्लाय पॉप्युलेशन वरती ऍडवर्स इफेक्ट व्हायला लागले, विच आर नॉट द ओरिजिनल टार्गेट ऑन द पेस्टिसाइड. मात्र ते ओरिजिनल टार्गेट नव्हतं पेस्टिसाइडचं. सो इट कॅन ऑल्सो हॅव युनि अनइंटेन्शनल इफेक्ट ऑन न्यूट्रल ऑर इव्हन बेनिफिशियल स्पेसिस. जे ज्या न्यूट्रल स्पेसिस आहे, बेनिफिशियल स्पेसिस आहे, तर त्यांच्यावरती सुद्धा ऍडवर्स इफेक्ट व्हायला लागलेला आहे. त्यांचे सुद्धा नंबर कमी व्हायला लागलेले आहेत. सो नेक्स्ट आहे, दॅट इज द इफेक्ट ऑफ बायोटेक्नॉलॉजी ऑन ह्युमन हेल्थ. ह्युमन हेल्थ वरती सुद्धा काही परिणाम होतोय बायोटेक्नॉलॉजीचा. येस. फर्स्ट वन इज द अलर्जीज. सो जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप कुड पोटेन्शियली हॅव निगेटिव्ह इफेक्ट ऑन ह्युमन हेल्थ ॲज वेल. जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉपचे जसे बेस्ट बेनिफिट आहे, तर त्याच पद्धतीने काही निगेटिव्ह इफेक्ट सुद्धा असू शकतात ह्युमन हेल्थ वरती. सो कन्झ्युमर्स हॅव डेव्हलप अनएक्सपेक्टेड ॲलर्जिक रिॲक्शन. सो काहींमध्ये अनएक्सपेक्टेडली अलर्जिक रिॲक्शन होऊ शकतात. सो रिसर्चर यूज अ जीन फ्रॉम अ ब्राझील नट टू इन्क्रीज द प्रोडक्शन ऑफ मिथिओनिन इन सोयाबीन्स. सो रिसर्चने काय केलं, ब्राझील नटचं मध्ये मिथिओनिन इन्क्रीज केलं. ब्राझील नटचा जीन काढला आणि तो सोयाबीन मध्ये टाकला फॉर इन्क्रीजिंग द प्रोडक्शन ऑफ मिथिओनिन in soybean. So the insertion of this gene inadvertently cause allergic reaction to the soybean in those with known nut allergies. So ज्यांना ज्यांना नटची अलर्जी होती त्यांना त्यांना आता सोयाबीनची सुद्धा अलर्जी व्हायला लागली. ओके. तर असे काही अलर्जिक रिएक्शन होऊ शकतात. देन काही लॉंग टर्म इफेक्ट सुद्धा असू शकतात. जसं की फॉर एक्झाम्पल, बिकॉज जेनेटिकली मॉडिफाईड टेक्नॉलॉजी हॅज बीन अवेलेबल फॉर सच अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाइम. आत्ताच आलेली आहे. सो देअर आर रिलेटिव्हली लिटल रिसर्च, त्याच्यावरती कमी रिसर्च झालेला आहे, विच हॅज बीन कंडक्टेड ऑन लॉंग टर्म इफेक्ट ऑन हेल्थ विच वी कॅन नॉट अँटिसिपेटेड ॲट दिस पॉइंट. आणि आपण सध्या अजून लॉंग टर्म इफेक्ट काय होतात तर याच्याबद्दल अजून रिसर्च करू शकलेलो नाहीये, कारण आत्ताच जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप आलेले आहेत. सो याचे लॉंग टर्म इफेक्ट सुद्धा काहीतरी असू शकतील. सो न्यू प्रोटीन. सो प्रोटीन्स दॅट हॅव नेव्हर बीन ingested before by human are now part of the food that people consume every day. सुरुवातीपासून आपले पार्ट नव्हते, मात्र आता आपण ते प्रोटीन कंझ्युम करायला लागलेलो आहे प्रत्येक दिवशी. सो देअर पोटेन्शियल इफेक्ट ऑन द ह्युमन बॉडी आर ॲज ऑफ इट अननोन. आणि त्याचे काही इफेक्ट असू शकतात आपल्या ह्युमन बॉडीवरती, ते सुद्धा अजून आपल्याला अननोन आहेत. त्याच्यानंतर फूड additives. Food additives. So genetically modified organisms also present us with possibilities of introducing additional nutrition into feed. आता काय झालं, तर आपण खूप सारे ऍडिशनल न्यूट्रिएंट इन्क्लूड केलेले आहेत फूडमध्ये. सो ॲज वेल ॲज अँटीबायोटिक्स अँड वॅक्सिन सुद्धा त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. सो दिस अवेबिलिटी ऑफ टेक्नॉलॉजी कॅन प्रोव्हाइड न्यूट्रिशन अँड डिझीज रेजिस्टंट टू
those countries that don't have the means of provide these otherwise. सो हे फूड आपण तिथे पण पोच करायला लागलो जिथे आपल्याला डिसीज रेजिस्टंट कंट्री आहेत किंवा जिथे आपल्याला हे भेटत नाही तर तिथे सुद्धा आपण टाकायला लागलोय. सो हवेवर देअर इज पॉसिबिलिटी ऑफ द क्रिएशन ऑफ अँटीबॉडीज अँटीबायोटिक्स अँड वॅक्सिन रेजिस्टन्स स्ट्रेन ऑफ डिसीज. आणि त्याच्यामुळे काय व्हायला लागलं की जिथे डिसीज नाही आहे किंवा जिथे डिसीज आहे तर त्या ज्या व्हरायटीज तर त्या या अँटीबायोटिक रेजिस्टंट किंवा वॅक्सिन रेजिस्टंट स्ट्रेन डेव्हलप करू शकतात. सो दिस शोज that the vast advances in life sciences and our multicultural and pluralistic modern societies create numerous bioethical problem requiring some stringent regulation. In terms of genetically modified organism, the Indian government has set up the Genetic Engineering Approval Committee. इंडियन गव्हर्नमेंटनी काय सेट केलेली आहे तर त्यांनी सेट केलेली आहे जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रुव्हल कमिटी दॅट इज द GEAC. So this organization make decision regarding the validity of research involving genetically modified organism and addresses the safety of genetically modified organism introduced for public use. सो जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम वरती रिसर्च करायचा किंवा ते मार्केटमध्ये आणायचे याच्यासाठी अगोदर आपल्याला परमिशन घ्यावी लागते. त्यांनी काही रूल सेट केलेले आहेत. जी कमिटी आहे इंडियासाठी इंडियन गव्हर्नमेंटनी कमिटी तयार केलेली आहे ज्याचं नाव आहे जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रुव्हल कमिटी. सो नेक्स्ट आहे दॅट इज द बायो पेटंट अँड बायोपायरेसी. नेक्स्ट वन इज द बायो पेटंट. ओके, सो बायो पेटंट. So patent is the special right granted to the inventor by a government. So patent काय तर पेटंट जे रजिस्टर करतात तर त्याला एक स्पेशल राईट मिळतो त्यांनी जे रिसर्च केलेला आहे त्याच्यावरती. सो पेटंट इज द पर्सनल प्रॉपर्टी ऑफ इन्व्हेंटर आणि ज्यांनी तो इन्व्हेंट केलेला आहे तर त्याची पेटंट ही पर्सनल प्रॉपर्टी असते. सो इट कॅन बी सोल्ड लाईक एनी अदर प्रॉपर्टी आणि ते विकू शकतात बाकीच्या प्रॉपर्टी सारखं. अ पेटंट कन्सिस्ट ऑफ अ 3 पार्ट. पेटंट जे तर ते 3 पार्ट मध्ये असतात. काय ग्रँट दॅट इज द अग्रीमेंट ऑफ द विथ द इन्व्हायरमेंट, देन स्पेसिफिकेशन सब्जेक्ट मॅटर ऑफ इन्व्हेन्शन अँड क्लेम्स दॅट इज द स्कोप ऑफ इन्व्हेन्शन टू बी प्रोटेक्टेड. म्हणजे जे पुढचे जे स्कोप आहे तर ते सुद्धा प्रोटेक्ट करून ठेवायचे. असे 3 प्रकारचे पेटंट असतात. सो बायो पेटंट इज द बायोलॉजिकल पेटंट. बायो पेटंट दॅट मीन्स द biological patent. So biopatent are awarded for strain of microorganism, cell line, genetically modified strain, DNA sequence, biotechnological processes, product and product applications. या सगळ्या गोष्टींसाठी बायोलॉजिकल पेटंट आपण रजिस्टर करू शकतो. त्याच्यामध्ये एखादे स्पेशल स्ट्रेन असू शकतो मायक्रोऑर्गॅनिझमचा, काही सेल लाईन असू शकतात, जेनेटिकली मॉडिफाईड स्ट्रेन असू शकतात, डीएनए सिक्वेन्सेस असू शकतात, देन बायोटेक्नॉलॉजिकल काही प्रोसेस असू शकतात, देन काही प्रोडक्ट बनवण्याच्या प्रोसेस असू शकतात किंवा प्रोडक्ट ऍप्लिकेशन्स असू शकतात. सो बायो पेटंट्स आर अवॉर्डेड टू रिकॉग्नाइज रियल इनोव्हेटिव्ह contributions made by the inventor to the cause of human welfare. So the award are given to include encouragement and values in developing scientific culture and in emphasizing the role of biology in shaping human society. सो काय होतं तर बायोपेटंट जे आहे तर ते जे काही कंट्रीब्युशन दिलेलं आहे इन्व्हेंटरनी ह्युमन वेलफेअर बेस्ट करण्यासाठी तर त्यासाठी ते अवॉर्ड केलं जातं. ओके, सो इंडियन पेटंट अलो प्रोसेस पेटंट अँड नॉट द प्रोडक्ट पेटंट. इंडियन पेटंट काय करतं तर प्रोसेस पेटंट देतं, प्रोडक्ट पेटंट नाही देत. सो बायो पेटंट अलो द पेटंट होल्डर to exclude other from making, using, selling an important protected invention for the limited period of time. जनरली बायोपेटंट काय करतं तर पेटंट जे होल्ड करतं तर त्याला राईट्स देतं त्याच्यापासून बनवण्यासाठी, वापरण्यासाठी, सेल करण्यासाठी. ओके, तर या सगळ्या गोष्टी असू शकतात. सो ड्युरेशन ऑफ बायोपेटंट इज 5 इयर. पण हे लिमिटेड पिरियड साठी असतं. 5 इयर त्याच्यासाठी आहे फ्रॉम द ड्यू डेट ऑफ grant or 7 year from the date of filing the patent application.
विच इव्हर इज लेस. म्हणजे 5 इयर किंवा 7 इयर पर्यंत त्याच्या अकाउंटवर असतं, त्याच्यानंतर ते बाकीचे पब्लिक यूजसाठी होतं. सो फर्स्ट बायोपेटंट वॉज पेटंटेड partaining to genetically engineered bacterium that is the Pseudomonas. Pseudomonas जी स्पेसिस आहे जेनेटिकली इंजिनियर्ड बॅक्टेरियमची, तर त्याच्यासाठी पहिलं पेटंट बायोपेटंट रजिस्टर झालं होतं. यूज फॉर क्लिअरिंग ऑइल स्प्लिट, जे काही पाण्यावरती साचलेलं जे ऑइल असतं तर त्याला क्लिअर करण्यासाठी हे वापरलं जातं. सो पेटंट अंडर द टायटल कंट्रोल ऑफ प्लांट जीन एक्सप्रेशन. ओके, आणि कुठल्या टायटलनी केलं होतं? कंट्रोल ऑफ प्लांट जीन एक्सप्रेशन वॉज इश्यूड जॉईंटली टू डेल्टा अँड पाइनलँड कंपनी अँड US डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर. हे जॉईंट मध्ये रजिस्टर केलं होतं डेल्टा अँड पाइनलँड कंपनी आणि US डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर या दोघांना जॉईंटली हे पेटंट दिलं होतं. सो पेटंट इज बेस्ड ऑन जीन दॅट प्रोड्यूस अ प्रोटीन टॉक्झिक टू प्लांट. यामध्ये काय केलं होतं तर एक जीन वापरला होता जो प्रोटीन टॉक्झिक प्लांटला. सो डू नॉट अलाउ सीड टू जर्मिनेट, आणि ज्याच्यामध्ये टॉक्झिन आहे तर ते सीड जे आहे तर ते जर्मिनेट होऊ द्यायचे नाही, असा एक जीन होता. सो हावेवर दिस पेटंट वॉज नॉट ग्रँटेड बाय इंडियन गव्हर्नमेंट. मात्र हे पेटंट जे आहे तर ते इंडियन गव्हर्नमेंटने ग्रँट नाही केलं. सो सच अ पेटंट इज कन्सिडर्ड मॉरली अनएक्सपेक्टेड, अनएक्सेप्टेबल अँड फंडामेंटली अनइक्वेटेबल. सो इंडियन गव्हर्नमेंटनी हे पेटंट ऍक्सेप्ट केलं नाही, कारण मोरली ते काय होतं तर अनएक्सेप्टेबल होतं किंवा फंडामेंटली अनइक्विटेबल होतं. सो दिस इज बिकॉज फायनान्शियली पॉवरफुल कॉर्पोरेशन वुड अक्वायर मोनोपॉली ओव्हर बायोटेक्नॉलॉजिकल प्रोसेस. आणि याच्यामुळे काय झालं असतं तर फायनान्शियली ही खूप पॉवरफुल कॉर्पोरेशन जे आहे तर त्यांनी इथे मोनोपॉली केली असती, त्यांनीच फक्त ग्रो केलं असतं, आणि त्याच्यामुळे बाकीच्यांसाठी ते युजफुल राहिलं नसतं. सो धिस इन टर्न वुड पोज अ थ्रेट टू ग्लोबल फूड सिक्युरिटी, आणि त्याच्यामुळे ग्लोबल फूड सिक्युरिटीसाठी एक प्रॉब्लेम झाला असता, आणि त्याच्यामुळे हे इंडियन गव्हर्नमेंटनी हे जे काही आहे तर ते पेटंट जे आहे तर ते रजिस्टर केलं नाही. देन नेक्स्ट आहे दॅट इज द बायोपायरसी. पायरसी म्हणजे चोरी. सो पायरेट्स इन जनरल टर्म्स आर दोज हू स्टील अँड किल अदर्स टू एनरिच देमसेल्फ. सो स्वतः जास्त दाखवण्यासाठी दुसऱ्यांना मारायचं, याला म्हणलं होतं पायरेट्स. सो बायो पायरेट्स आर दोज हू डू नॉट किल बट स्टेल द पेटंट, दॅट द मिसयूज द पेटंट. सो बायो पायरेट्स काय आहेत तर जे कोणाला मारत नाही, मात्र ते पेटंटचं जे आहे तर ते मिसयूज करतात. सो पायरसी इज डिफाईन्ड ॲज थ्रिप of various natural product and then selling them by getting patent without giving any benefits and compensation back to the host country. बायोपायरसी म्हणजे काय तर अशा गोष्टी ज्या नॅचरल प्रोडक्ट आहे तर ते स्वतःचे म्हणून सेल करायचे, आणि ज्याच्या नावावरती ते पेटंट आहे तर त्याला कुठलेही बेनिफिट द्यायचे नाही किंवा कुठलेही कंपेन्सेशन द्यायचं नाही. सो इन शॉर्ट, unauthorized misappropriation of any biological resources and indigenous knowledge. जे काही इंडिजिनस नॉलेज आहे, बायोलॉजिकल रिसोर्सेस आहे, तर त्याचं मिसअप्रिसिएशन करायचं, अनऑथोराइज मिसअप्रिसिएशन करायचं. ओके, सो द मोस्ट डेव्हलप्ड, इंडस्ट्रियलाइज अँड फायनान्शियली रिच नेशन आर पुअर इन बायोडायव्हर्सिटी अँड ट्रॅडिशनल नॉलेज, whereas developing and underdeveloped nation have ample of biodiversity and they traditionally better know the use of bioresources. काय होतं जनरली जे मोस्ट डेव्हलप कंट्री असतात, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असते, फायनान्शियली ते रिच असतात, तर त्यांच्याकडे बायोडायव्हर्सिटी कमी असते, आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे बायो रिसोर्सचं जे नॉलेज असतं, ट्रॅडिशनल नॉलेज, तर ते सुद्धा कमी असतं. मात्र तेच जर अंडर डेव्हलप कंट्री किंवा डेव्हलपिंग कंट्रीजकडे जर बघितलं तर त्यांच्याकडे फायनान्शियली ते स्टेबल नाहीये किंवा फायनान्शियली ते रिच नाहीये, पण त्यांच्याकडे नॅचर बेस्ट आहे, डायव्हर्सिटी बेस्ट आहे, आणि त्याच्यामुळे नॅचरल रिसोर्सेसचा, बायो रिसोर्सेस जे आहे तर त्यांचं ट्रॅडिशनल नॉलेज सुद्धा बेस्ट आहे. So traditional knowledge naturally include a deep understanding of ecological process and the ability to sustainably extract useful product from the local habitat. आता ट्रॅडिशनल नॉलेज काय असतं तर आपण
कुठल्याही लोकल हॅबिटॅटमध्ये त्याच्यापासून एक चांगले प्रोडक्ट एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. त्याच्या एक काही ट्रॅडिशनल मेथड सुद्धा तिथे डेव्हलप झालेले असतात. सो मोस्ट ट्रॅडिशनल नॉलेज इज हँडेड डाऊन थ्रू जनरेशन्स. आणि हे जे ट्रॅडिशनल नॉलेज जे असतं तर ते खूप जनरेशन पासून खूप पिढ्यानपिढ्या ते पुढे आलेलं असतं. सो दिस हेल्प देम टू डेव्हलप मॉडर्न कमर्शियल ऍप्लिकेशन दॅट सेव्ह दॅट मेक टाइम मनी अँड एफर्ट. आणि मॉडर्न टेक्नॉलॉजीचं जर त्याच्यासाठी आपण हेल्प केली तर त्याच्यामुळे काय होतं तर आपले खूप सारे कष्ट वाचतायत, टाइम वाचतोय, मनी वाचतोय, पैसे वाचतात. ओके. सो कंपोनंट ऑफ ट्रॅडिशनल नॉलेज दॅट आर स्पेशली रिलेव्हंट टू अवर ग्लोबल सर्व्हायव्हल इन्क्लूड नॉलेज. आणि हे जे ट्रॅडिशनल नॉलेज आहे तर हे आपल्याला पूर्ण जगाला सर्व्हाइव्ह करण्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. फूड, क्रॉप, व्हरायटीज अँड ॲग्रिकल्चरल फार्मिंग प्रॅक्टिसेस असतील किंवा सस्टेनेबल मॅनेजमेंट ऑफ नॅचरल रिसोर्सेस अँड कन्झर्वेशन ऑफ बायोलॉजिकल डायव्हर्सिटी असेल. सो बायोलॉजिकली इम्पॉर्टंट मेडिसिन असेल. सो या सगळ्या गोष्टींमध्ये ट्रॅडिशनल नॉलेज आहे तर ते खूप युजफुल होतं. सो द conservation of species, habitat, and biodiversity as essential to the continued survival of indigenous and rural people. जे काही रुरल पीपल आहे, गावातले लोक आहेत किंवा इंडिजिनस लोक आहेत, तर त्यांना सर्व्हाइव्ह करण्यासाठी बाकीचं नेचरचं कन्झर्वेशन, हॅबिटॅटचं कन्झर्वेशन असेल किंवा बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन करणं गरजेचं आहे. सो बाय कन्झर्विंग द custom and habitat of indigenous person, we concurrently reduce emissions from deforestation and ecosystem degradation. आपल्याला काय करावं लागेल? सो यांना सगळ्याला वाचवायचं असेल, त्यांचं हॅबिटॅट वाचवायचं असेल, राहण्याची जागा वाचवायची असेल, तर आपल्याला डिफॉरेस्टेशन आणि इकोसिस्टम डिग्रेडेशन जे आहे तर ते थांबवणं गरजेचं आहे किंवा ते कमी करणं गरजेचं आहे. फर्दरमोर द अपॉर्च्युनिटी फॉर कल्चरल सर्व्हायव्हल इज द बेसिक ह्युमन राईट. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कल्चरल सर्व्हायव्हल. आपलं जर कल्चर वाचवायचं असेल तर कल्चर वाचवणं ही एक ह्युमनचा राईट आहे, बेसिक राईट आहे. द ट्रॅडिशनल नॉलेज इज फेसिंग अ प्रॉब्लेम ऑफ बायोपायरसी. आणि आता सध्या ट्रॅडिशनल नॉलेज जे आहे तर त्याला बायोपायरसीचा सगळ्यात मोठा धोका आहे. कारण आपले जे ट्रॅडिशनल नॉलेज आहे तर ते आपण कधी रजिस्टर केलेले नाही आहेत खूप वेळेस. आणि त्यामुळे आपलं हे नॉलेज दुसऱ्यांना समजल्यानंतर ते रजिस्टर करू शकतात त्यांच्या नावाने आणि यालाच बायोपायरसी म्हटलं जातं. सो द ऍक्ट ऑफ द पायरसी is unauthorized publication or production of those person work or material. When someone in, induce in the piracy, the accused is using someone's work illegally or without taking any permission. पायरसी म्हणजे काय तर अनऑथराइज पब्लिकेशन. सो काय तर जे दुसऱ्याचं नॉलेज आहे तर ते आपण आपल्या नावावरती पब्लिश करायचं विदाउट एनी परमिशन, illegally. So the innovation and discovery of the pharmaceutical and agricultural resources are not new as to qualify as invention, as they are based on centuries of knowledge of the traditional societies. सो काय होतं तर हे फार्मास्युटिकल किंवा ॲग्रिकल्चरल रिसोर्सेसचं जे नॉलेज आहे तर ते बाकीच्या ट्रॅडिशनल सोसायटीकडून ते आपल्याला मिळालेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काही एक्झाम्पल दिलेले आहे आपल्याला बायोपायरसीचे. सो पेटेंटिंग ऑफ नीम दॅट इज द अझॅडिरेक्टा इंडिका. आपलं जे नीम आहे अझॅडिरेक्टा इंडिका जे आहे. सो द पीपल ऑफ इंडिया इन अ व्हरायटी ऑफ वेज हॅव यूज नीम. खूप साऱ्या गोष्टी नीमच्या आपण वापरत असतो वेगवेगळ्या गोष्टींमध्ये. सो सिन्स टाइम इममोरियल, खूप दिवसापासून. ओके. सो इंडियन्स हॅव शेअर्ड द नॉलेज ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ नीम विथ द एंटायर वर्ल्ड. आणि इंडियननी काय केलं तर याचं जे नॉलेज आहे तर ते पूर्ण जगाला सांगितलं. अँड पायरेटिंग दिस नॉलेज, त्या नॉलेजची काय केलं तर काही लोकांनी त्याचं पायरेटिंग केलं. सो द USDA अँड अन अमेरिकन MNC WR Grace in the early 19th sought a patent from the European Patent Office on the method for controlling on plants. युएसएच्या जे USDA जे आहे तर त्यांनी आणि अमेरिकन MNCने काय केलं तर अर्ली 19th सेंचुरीमध्ये युरोपियन पेटंट ऑफिसमध्ये एक पेटंट फाईल केलं. दॅट इज द मेथड फॉर कंट्रोलिंग ऑन प्लांट्स.
बाय द एड ऑफ हायड्रोफोबिक एक्स्ट्रॅक्टेड नीम ऑइल. आणि नीम ऑइल एक्स्ट्रॅक्शन करून त्यांनी ते पेटंट फाईल केलं. सो द पेटंटिंग ऑफ द फंगिसायडल प्रॉपर्टीज ऑफ नीम वॉज अ एक्झाम्पल ऑफ बायोपायरसी. आणि हे पेटंट जे आहे फंगिसायडल प्रॉपर्टीज ऑफ नीमच्या, तर हे सुद्धा बायोपायरसीच एक्झाम्पल आहे, कारण ते आपल्याकडे ऑलरेडी आपण ते यूज करत होतो आणि त्यांनी ते रजिस्टर केलं. देन नेक्स्ट आहे दॅट इज द पेटंटिंग ऑफ बासमती. आपले हे बासमती चावल जे आहे, बासमती राईस जो आहे, सो बासमती इज द लॉंग ग्रेन अरोमॅटिक व्हरायटी ऑफ राईस इंडिजिनस टू द इंडियन सबकॉन्टिनेंट. आणि आपल्या इंडियामध्ये, इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये हे बासमती चावल जे आहे तर ते खूप पूर्वीपासून आहेत. In 1997, the US Patent and Trademark Office, that is the USPTO, granted a patent to a Texas-based American company, Rice Tech Inc., for basmati rice line and grains. आता यांनी बासमती राईस तिथे लावले टेक्सासला आणि त्याचे ग्रेन्स काढले आणि हॅव्हिंग ट्रेड आणि त्याला नाव दिलं टेक्समती. ओके, नेम टेक्समती. त्याला काय नाव दिलं? टेक्समती नाव दिलं आणि त्याचं पेटंट फाईल केलं. सो द पेटंट ऍप्लिकेशन वॉज बेस्ड ऑन 20 व्हेरी ब्रॉड क्लेम ऑन हॅव्हिंग इन्व्हेंटेड द सेड राईस ड्यू टू द पीपल्स मुवमेंट अगेन्स्ट राईस टेक इन मार्च 2001. आणि त्यानंतर खूप साऱ्या लोकांनी त्याच्या अगेन्स्ट मुवमेंट केली मार्च 2001 मध्ये. आणि UPSTO ने हे पेटंट जे आहे तर ते रिजेक्ट केलं. सगळे क्लेम जे आहे तर ते रिजेक्ट केले. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे तर ते आहे हल्दी. दॅट इज द टर्मरिक किंवा त्याला आपण कुर्कुमा लोंगा म्हणतो किंवा कुर्कुमा डोमेस्टिका म्हणतो. दॅट इज द त्याची पण बायोपायरसी झाली होती. 2 अमेरिकन रिसर्चर्स ऑफ इंडियन ओरिजिन ऑफ द युनिव्हर्सिटी ऑफ मिसिसिपी मेडिकल सेंटर put the claim to the US Patent and Trademark Office, maintaining that they had discovered हल्दीज हिलिंग प्रॉपर्टी. 2 अमेरिकन रिसर्चनी काय केलं होतं, जे की इंडियन ओरिजिनचे होते, तर त्यांनी युनिव्हर्सिटी मिसिसिपी मध्ये मेडिकल सेंटरमध्ये क्लेम केलं होतं की US पेटंट ऑफिसमध्ये की हल्दीची हिलिंग प्रॉपर्टी जी आहे तर ती त्यांनी शोधून काढली असं त्यांनी सांगितलं. सो सरप्राइझिंगली दे वेअर ग्रँटेड अ पेटंट इन मार्च 1995. 1995 मध्ये मार्चमध्ये त्यांना ते पेटंट ग्रँट पण झालं फॉर समथिंग यू हॅड नोन फॉर इयर्स अँड अवर आयुर्वेदाज फॉर सेंचुरीज. आणि आपल्याला माहिती आहे हिलिंग प्रॉपर्टी जी आहे तर ती हल्दीची आपल्या खूप दिवसापासून म्हणजे आयुर्वेदामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. And that means they had exclusive right over any such healthy drug and were in a position to make $1 million. आणि त्यांनी त्याच्यातून $1 million कमवले. नंतर the Council of Scientific and Industrial Research applied to US Patent Office for re-examination and they realized the mistake and cancel the patent. आणि त्यानंतर CSR थ्रू आपण एक केस फाईल केली होती आणि त्यांनी रिएक्झामिनेशन केलं आणि त्याच्यानंतर ते पेटंट जे आहे तर ते कॅन्सल केलं गेलं. सो दिस वॉज आफ्टर इंडियन सायंटिस्ट शाउटेड फ्रॉम रूफटॉप अबाउट हाऊ वी आर लुझिंग अवर ट्रॅडिशनल नॉलेज टू मराउंडिंग फॉरेन कंपनीज who have started poaching on our ancient healing technique. आणि त्यानंतर आपल्याला कळालं की आपलं इंडियन नॉलेज जे आहे तर ते बाकीच्या कंपनी घेतात, रजिस्टर करतात आणि वापरतात. सो इट इज द नीड ऑफ अवर to launch genetic literacy movement in Indian school and colleges for better understanding of opportunities and risk related to biotechnology and also to promote the safe and meaningful use of technologies in modern life sciences. सो प्रत्येक शाळेमध्ये स्कूलमध्ये पण जेनेटिक लिटरसी मुवमेंट चालवली पाहिजे, ज्याच्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना कळेल की याच्यामध्ये अपॉर्च्युनिटीज काय, रिस्क काय आणि बायोटेक्नॉलॉजीचा ज्या टेक्निक आहेत तर त्या आपण मॉडर्न लाईफ सायन्सेसमध्ये कशा यूज करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, इथे हा आपला चॅप्टर संपलेला आहे. अजूनही तुम्ही जर फ्री नोट्ससाठी आपलं बायोकिरण हे ॲप प्ले स्टोरवरून जर डाउनलोड केलेलं नसेल तर ते ॲप डाउनलोड करा. फ्री स्टडी सेक्शनमध्ये जा, तिथे तुम्हाला फ्री नोट्स बायोलॉजीच्या मिळून जातील. भेटूया परत पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा,
कमेंट करा आणि तुम्ही अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत बाय बाय. हॅपी लर्निंग. टेक केअर.